आर्वी येथे 10वीत शिकणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार करणाऱ्या गौरव बोके व मंगम उईके या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास चक्रे गतिमान केली आहेत। भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमधील शिक्षकांना अध्यापनापेक्षा विविध शासकीय ऑनलाईन ॲप्स आणि BLO सारख्या अशैक्षणिक कामात गुंतवल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केलाय। गोंदिया शहरातील जलजीवन मिशन अंतर्गत 50% कमी प्रगती असलेली 224 कामे नवीन शासकीय आदेशानुसार स्थगित करण्यात आल्याने दुर्गम भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आणखी पायपीट करावी लागणार आहे। आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून 659 गुंतवणूकदारांची सुमारे 93,92,000 रुपयांनी फसवणूक करणाऱ्या JSV कंपनीच्या प्रकरणात न्यायालयाने पैसे परत करण्याचे आदेश दिल्याने पीडितांना 2 दिवसात पुरावे सादर करण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे। गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात OPDची चिठ्ठी काढण्यासाठी बंधनकारक केलेल्या आभा ॲपच्या किचकट प्रक्रियेमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तासनतास रांगेत उभे राहून प्रचंड त्रास सहन करावा लागतोय।